भूत 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 नाग्या, अरे उठ उठ उठ, काय झालं? उठ भूत 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 भूत. ओरडतोयस कशाला? ओरडू नको तर काय करू ना? तसं करायला बरंच काही नाग्या. घरी जाऊन बाबांना भांडी घासायला हेल्प कर, नाही तर अभ्यास कर. पण रात्री बेरात्री लोकांची झोपमोड कशाला करतोयस? ए तायडे, तिळगुळकरांना ना इथे पकडलो होतो मी. अरे मला कधी पकडलंस तू? मी आज होतो. मी नाही हो, मी तुमच्या नातवाबद्दल तिळगुळकरांबद्दल बोलतोय. काही बोलू नकोस, ऋषी आत घरात आहे. अगे ते घरात नाहीये, तेच सांगतोय. ते स्वतः इथे आले होते आणि ते भूत वगैरे काही नाही ना. मी त्यांना स्पर्श केला, मी त्यांना पकडून ठेवलं होतं. नाग्या, वेड्यासारखं बोलतोयस तू काही. तेच सांगतोय, मी वेडा नाहीये, मी वेड्यासारखं बोलत नाहीये. ते स्वतः इथे आले होते, मी त्यांना पकडून ठेवलं होतं आणि ते मला धक्का देऊन पळून गेले. कशावरून? कशावरून म्हणजे मी इथे कसं काय पडेन मग? तुझं काही सांगता येत नाही, तू कुठेही जाऊन धडपडतोस. बिग डील. तायडे, ह्यावेळी त्यांनी मला धक्का दिला म्हणून मी पडलो. अरे सुम्या, उठ लवकर उठ. बरं झालं तू आला. घाम बघ किती. अरे ते सोड, नशिबाने सगळे घराबाहेर गेले. त्या नागीचा वेडेपणा पहिल्यांदा उपयोगी पडलाय. उठ लवकर चल. झालं तुझं? आता माझं ऐक. ऋषी घरात झोपलाय नाग्या. तुझं ना आता खूप अति होते. आणि काय रे, तुला काय मिळतंय असं दुसऱ्यांना उगाच त्रास देऊन? ए, मी कुणाला त्रास देतोय? अगं मला त्रास होतोय, मला मनस्ताप होतोय. बघ माझे हार्टबीट्स वाढलेत बघ. हे बघ, इथे तिळगुळकर किंवा त्यांच्या रूपात दुसरं कोणीतरी होतं. अरे म्हणजे डमी म्हणायचं का तुला? तो काय देवानंद आहे? त्याचा कशाला कोण डमी असेल? हा, मग डमी नव्हता ना तर ते तिळगुळकरच होते. मी गॅरंटी देतो. अगं मी खोटं बोलत नाहीये. मला काय वाटतं, आज झोपलेत ना ते तिळगुळकर नाहीयेत. चला चला, खात्री करून घेऊ. चला, फॉलो मी. अरे ऋषा, ऋषा, अरे तुझा प्रोग्राम का मी करू का? अरे मी साधं शाळेत बडबड गीत पण नाही गायलं. हा ठीक आहे ठीक आहे. बघ, मोबाईल घे आणि याच्यातून ना ऑडिओ फाईल अपलोड कर. एक्झॅक्टली 8 वाजता. हा जा. फॉलो मी. या माझ्यासोबत या. उठवा त्याला. आता सुपाचं सूप आणि पाण्याचं पाणी होईल. ऋषी उठ रे, उठ. उठ बाबा उठ, नाही ते बेणा आम्हाला आयुष्यातून उठवेल. काय झालं? कसला आरडाओरडा करताय तुम्ही? अरे पेशंटला तुम्ही रेस्ट सुद्धा करू देत नाही. आता काय हॉस्पिटल सारखी पार्टी लावू का? शांतता राखा म्हणून. तिळगुळकर तुम्ही इथे कसे? अरे मी माझ्या नातवाला भेटायला आलोय. तुम्ही ज्येष्ठ नागरिक आहात ना म्हणून शांत राहतोय. थँक्यू. हो, तुमच्या नातवाबद्दल बोलतोय. हो तिळगुळकर तुम्ही इथे कसे? मी इथे कसा? खरंच गाडी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स से? नाही. सॉरी. इट्स ओके. हे
एक है ना? सोड. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे. ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.